आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावळ-केंदूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या गटगणांचं आरक्षण जाहीर झालंय आणि सोशल मीडियावरती इच्छुक उमेदवारांचा जोरदार असा प्रचार करत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओंचा भडीमार सुरू करण्यात आलाय। त्यामुळे अनेकांच्या राजकीय आशा अपेक्षा या पल्लवित झाल्या आहेत। सध्या पावळ-केंदूर गटात फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शुभेच्छांचे बॅनर्स, विकासभिमुख संदेश आणि सामाजिक कार्याचे असलेल्या पोस्टचा धुमाकूळ सुरू आहे। तर काहींनी जनसेवक, आपला माणूस, सच्चा कार्यकर्ता, आधुनिक श्रावणबाळ अशी भूषणं लावून आपली प्रतिमा समाजभिमुख असल्याचे दाखवण्यास सुरुवात केली आहे। एकीकडे निवडणुकीच्या तारखा आणि पक्षांचे अधिकृत तिकीट वाटप अद्याप स्पष्ट झालेलं नसताना इच्छुकांनी मात्र प्रचार मोहिमेला सुरुवात करत एकमेकांच्या समोर दंड थोपटून सोशल मीडियावरती वॉर सुरू केलंय। मात्र पावळ-केंदूर गटामधील जाहीर झालेले आरक्षण स्थानिक राजकारणामधील अनेक समीकरणं बदलणारं ठरणार आहे। एकीकडे ज्येष्ठ दिग्गज नेत्यांची मनामधील गणितं कोलमडणार आहेत। नव्या चेहऱ्यांसाठी दारं खुली होण्याचे संकेत मिळतात। मात्र सध्या परिस्थितीमध्ये राजकारण ढवळून निघतंय। आपल्या मर्जीमधील उमेदवार निवडून आणण्यासाठी नेते मंडळींनी हालचालींना सुरुवात केली आहे, तर समाजभिमुख असे नव्यानं चेहरे समोर येताना दिसतायत। त्यांचे सर्वत्र स्वागत होताना दिसतंय। राजकीय गणितांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। राजकीय शर्यतीची समीकरणं ही जरी सोपी वाटत असली तरी ती मोठी गुंतागुंतीची आहेत आणि जनशक्ती, धनशक्ती, समाजभिमुख कामांना प्राधान्य देणारी ही निवडणूक ठरणार आहे। राजकीय पक्षामध्ये देखील संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे। कार्यकर्त्यांच्या बैठका, गटबाजी, पोस्ट शेअरिंग आणि शुभेच्छांचा मुक्त हस्ते वर्षाव यामधनं पुढील रणनीतीची चुणूक या माध्यमामधनं दिसू लागली आहे। तर या राजकीय रणनीतीमध्ये निवडणुकीत सोशल मीडिया हेच प्रचाराचं मुख्य रणांगण ठरणार आहे असं स्पष्ट दिसतंय। तसं पाहिलं तर आता कोण कोण मैदानामध्ये उतरणार, कोणाची बाजी लागणार आणि कोणाला बाजूला व्हावं लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय। परंतु या सर्व राजकीय धावपट्टीवरती सोशल मीडिया ज्यांच्या हाती तोच सिकंदर होणार एवढं मात्र निश्चित। आतापर्यंत पावळ-केंदूर गटामधनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी अनेक सदस्य निवडून गेलेले आहेत, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणावं तेवढे कर्तबगारीचे काम झालेलं नाहीये। त्यामुळे मतदार नाराज आहेत। निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी झाली आहे। त्या दृष्टिकोनामधनं ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत। नवीन उमेदवार देण्यासाठी विचार विनिमय देखील वरिष्ठ पातळीवरती होतोय। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा पक्ष यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी हालचालीला सुरुवात केली आहे। स्वयंघोषित उमेदवार यांनी युती आघाडीची वाट न पाहता वन मॅन आर्मी निवडक कार्यकर्ते घेऊन प्रचार यंत्रणेमध्ये ते सक्रिय झाले आहेत। तर एकीकडे स्थानिक समाजसेवक, दानशूर व्यक्तिमत्व आणि आधुनिक श्रावणबाळ यांचा वाढता लोकसहभाग, वाढती लोकप्रियता ज्येष्ठ आणि पदश्रेष्ठ राजकारण्यांसाठी मात्र चिंतेचा विषय ठरतोय। पारंपरिक राजकारणाच्या चौकटी मोडून थेट जनतेच्या हृदयामध्ये स्थान मिळवणाऱ्या उमेदवाराच्या लोकप्रियतेमुळे स्थानिक पुढाऱ्यांमध्ये हळूहळू नाराजी आणि धाकधूक दिसून येते। असे असताना मेळावे, संपर्क बैठका, दिवाळी विशेषच्या माध्यमामधनं या नेत्यांनी आता एकत्र येऊन अंतर्गत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे। तर पंचायत समितीसाठी देखील रस्सीखेच सुरू आहे। पक्षीय चाचपणी सुरू आहे। तर केंदूर पावळ जिल्हा परिषद गटाच्या आगामी निवडणुकीमध्ये यंदा प्रथमच मतदारांमध्ये अभूतपूर्व असा उत्साह दिसून येतो। या उत्साहाचं कारण म्हणजे या गटामधील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार जनतेमध्ये मिसळून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताना दिसून येत आहेत। त्यामुळे प्राथमिक दृष्टीनं ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता अधोरेखित होताना दिसतेय। यामुळे यावेळी झेडपी सदस्य कोण होणार हा प्रश्न पावळ-केंदूर जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। तर पंचायत समिती सदस्य पदासाठी इच्छुक असणाऱ्या स्थानिक उमेदवारीनं तयारीला सुरुवात देखील केली आहे। दरम्यान परिसरामध्ये गुप्त बैठका, शुभेच्छा बॅनरबाजी आणि गावागावांमध्ये राजकीय गाठीभेटींची लगबग सुरू झाली आहे। अनेक कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या युक्त्या, क्लुप्त्या आजमावतायत। मात्र तिकीट कोणाला मिळणार याकडे मतदारांचं लक्ष लागलंय।
तर या निवडणुकीमध्ये आजचा मतदार विचारशील आणि जागरूक आहे. तो फक्त पक्षनिष्ठेवरती मतं देत नसून तो उमेदवाराच्या प्रत्यक्ष कामगिरी, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि वर्तनावरती ते ठरवणार आहे. तर जातीय आणि राजकीय समीकरणांसोबत मतदारांचा मूड ओळखणं हेच यशाचं मास्टर माइंड ठरणार आहे. सोशल मीडियावरती प्रचाराचा झगमगाट जरी असला तरी स्थानिक प्रश्नांवरती दिलेली उत्तरं, प्रत्यक्ष जनसंपर्क आणि आर्थिक बाजू या गोष्टी मतदार जिंकण्याचं प्रभावी साधन ठरणार आहेत आणि तोच जिल्हा परिषदेचा मास्टर माइंड ठरणार आहे. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.